ओम भगवते वासुदेवाय। भगवते वासुदेवाय। भगवते वासुदेवाय। भगवते वासुदेवाय। भगवते वासुदेवाय। श्रीनाथ महाराज की जय। संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज, साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार स्वरूप असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा ग्रंथ आपण पाहत आहोत. या ग्रंथाचं 5वं प्रकरण सुरू झालेलं आहे आणि या 5व्या प्रकरणाचे आता जवळजवळ 20-25 ओव्या झालेल्या आहेत. अर्ध हे प्रकरण झालेले आहे. विषय चाललेला आहे या प्रकरणामध्ये सच्चित आणि आनंद या 3 पदांचं विवरण ज्ञानोबा करून राहिले. आपण नेहमी आत्म्याला सच्चित आनंद स्वरूप समजतो. लोक सच्चिदानंद स्वरूप त्या आत्म्याचं गुणगान करतात, त्या ब्रह्माचं गुणगान करतात. ज्ञानोबा आपल्याला सांगून राहिले की तुम्ही वर्णन करा किती. सच्चित आनंद या पदांनी त्या भगवान, त्या ईश्वर स्वरूप, त्या ब्रह्मस्वरूप, त्या परमात्म स्वरूप आत्म्याला त्याच्याशी काहीही घेणं देणं. अशा प्रकारची अनेक पद आणि अशा प्रकारचे अनेक प्रकारच्या वर्णनाने लोक भगवंताचं वर्णन करतात. परंतु हा जो आत्मराज आपल्या देहामध्ये आहे किंवा बाहेर ठिकाणी पसरलेला आहे, तो कुठल्याही शब्दांनी, कुठल्याही वर्णनाने, कुठल्याही पदांनी वाच्य आणि वाचकता धारण करत नाही. त्याला ही पद लागू होत नाही. तो मूळचाच तसा आहे. जो मूळ सर्व आहे, जो मूळ सर्व आहे, त्याला आणखी त्याच्यामध्ये तुम्ही का टाकणार? त्याच्यामध्ये सत आहे, चित आहे, आनंद आहे, आणखी काय तुम्ही जी जी पद निर्माण करा ती त्याच्यामध्ये अगोदरच आहेत. मग अगोदरच ज्याच्यामध्ये सगळं भरलेलं आहे त्याला आपण काही देऊ शकत नाही, त्याच्या संबंधी काही बोलू शकत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला काल ज्ञानोबांनी जेव्हा या संबंधीचा तो 23व्या ओळीमध्ये जो दृष्टांत दिला होता तो सांगितला की ही सगळी पद किंवा ही सगळी वर्णनं किंवा हे सगळे शब्द आत्म्याला लागू होत नाहीत. आत्मा त्याचा स्वीकार करत नाही. काल ज्ञानोबांनी उदाहरण 23 दिलं होतं बा. अशी होती काल. का आहुती अग्नी आतू, का आहुती अग्नी आतू, घालुनी ओसरे हातू, सुख चेवणी गीतू उगार आहे. सुख चेवणी गीतू उगार आहे. हा दृष्टांत आहे.
उपमा आहे. धर्म म्हणतात ज्याप्रमाणे आपण अग्निकुंडामध्ये आहुती देतो, अग्नी पेटलेला आहे कुंडामध्ये आणि आपल्या हातामध्ये आहुती असतात, त्या टाकायच्या कुंडामध्ये. या आहुती आपण इदम मम म्हणून त्या अग्नीला अर्पण करतो. हे माझं नाही, इदम म्हणजे हे, मम म्हणजे माझं, इदम न म्हणजे नाही, हे माझं नाही. काय माझं नाही हे समजलं नाही आम्हाला. त्या हातामध्ये घेतलेले ना ते दाणे, तेच फक्त माझे नाही, पण म्हणून ते अग्नीला अर्पण करतो. अरे तो जो हात आहे तुझा येणारा, तोही तुझा नाहीये. आणि मग हा हात ज्या देहाचा आहे तो देहही तुझा नाही. इदम म्हणजे इदम शरीरम न मम. करता का असं अग्निहोत्र? कोणालाच माहिती नाही. त्या अग्नीला शेवटी जेव्हा आपण मरतो त्यावेळेला अग्नी देतात ना. कथा बोलल्या आपल्या पुराणा, आपल्या हिंदुस्थानामध्ये, हिंदू धर्मामध्ये हिंदू मनुष्य मेल्यानंतर त्याला अग्नी देतात, अग्निडाग देतात. शेवटी त्याचा तो देह अग्नीलाच अर्पण करावा लागतो. आणि म्हणून मग त्या ठिकाणी म्हणावं लागतं त्या कुंडा, त्या अग्नीला, हे अग्निदेवा हा देह माझा नाही, इदम न मम. मग म्हणून त्याला त्या देह तर काही टाकता येत नाही, हातही टाकता येत नाही. मग जे हातामध्ये ते टाका, ते प्रतीक आहे नुसतं, तो वानवा आहे नुसता. ते नुसतं त्या देवाला दाखवायचं नुसतं नैवेद्य आहे. खरा नैवेद्य हा सगळा देह आहे त्याचा, हा त्याचाच. असं ज्ञानोबा आपल्याला का सांगत होते की अहो बाबांनो, हा देहही आपला नाहीये. जसं ते अग्नीमध्ये तो आहुती टाकून तो हात पुढे जात नाही, मागे येतो मग परत, त्याप्रमाणे त्या आत्मराजाला आपण जी सच्चित आनंद ही पद लावतो, देतो, तेव्हा ही सच्चित आनंद ही पद त्या आत्म्यापर्यंत पोहोचतात आणि परत आता थांबून जातात, तिथेच नाही शिवतात. जसा तो हात त्या अग्नीपर्यंत गेला आणि तिथं अर्पण केलं गेलं. तत्वज्ञानोबा सांगून राहिले की ही जी सच्चित आनंद किंवा आणखी अन्य जी वर्णनाची पद म्हणजे शब्द आहेत, ते सर्व शब्द त्या आत्म्याला पोचत नाहीत. कारण आत्म्यामध्ये सगळंच आहे. मग त्या सर्व संग्रहात्मक असा जो खजिना आहे आत्मराज, त्याला आपण काय द्यावं? तेव्हा त्याला आपल्याला देण्यासारखं आपल्याजवळ काहीही नाही, कारण त्याच सगळं आहे. आता त्याच असल्यामुळे हा काय म्हणतो मनुष्य शरीर, मनुष्य. अरे काय तुझं काहीही नाही या जगामध्ये, तू कुठून आणलं हे शरीर? का विकत घेतलं का? कुठल्या कारखान्यात घेऊन आणलं? कुठं कसं काय घेतलं तू शरीर? तेव्हा इदम न मम म्हणून तो हा जेव्हा पुढे जातो तेव्हा त्या शरीराला वास्तविक समर्पित करून तो मागे येतो. ज्ञान म्हणतात त्याप्रमाणे ही जी आम्ही सच्चित आनंद स्वरूपाची ही जी पद आम्ही वापरतो देवाला, ती तो स्वीकारत नाही. तो म्हणतो बस झालं, तुम्ही दाखवली ना मला ती पद, मी खुश आहे, आता काही जास्त बोलू नका. आणि म्हणून काल आपल्याला असंही सांगितलं होतं की आर्य तत्वज्ञानाचा जो शिरोभाग आहे तो म्हणजे जीवनमुक्ती.
आणि विदेहमुक्ती काल सांगितलं तुम्हाला. ही जी जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती आहे ती आपल्या हिंदू धर्मातली सगळ्यात 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 उंच अशी अवस्था आहे आपल्या मनुष्य देहाने. इतर देहांना ही कधी समजणार नाही, प्राप्त होणार नाही. काय हा मनुष्य देहच एक असा आहे. म्हणून ही विदेह अवस्था किंवा जीवनमुक्ती अवस्था प्राप्त करण्यासाठी काय करायला पाहिजे. कानाच्या याच्या संबंधी पुष्कळ विचार झालेला आहे. शास्त्र उपाय सांगतं आपल्याला. आपले वेद आहेत, आपली शास्त्र आहेत, आपली उपनिषद आहेत. 3 उपाय शास्त्राने सुचवलेले बघा, करून तुम्ही जमले तर करू बा. परंतु ह्या ज्या अवस्था आहेत ह्या अवस्था समाधीच्या नंतर 7व्या ज्ञानावस्था आहेत. 7 अवस्था. 7वी अवस्था जी तुरीय अवस्था आहे त्या तुरीय अवस्थेत ही जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती प्राप्त होते. म्हणून ह्या अवस्था अशा चटकन प्राप्त होणाऱ्या अवस्था नाही. अजून आपल्याला समाधीच मिळाली नाही. समाधीची जी सुरुवात आहे ती पण अजून गाठली नाही. आणि मग पुढे 7 अशा त्या ज्ञानाच्या अवस्था आणि मग त्यानंतर तुरीय अवस्था आणि त्या तुरीय अवस्थेतून जीवनमुक्ती आणि जीवनमुक्ती नंतर मग विदेह मुक्ती. लांबचा रस्ता आहे, लांबचा प्रवास आहे. पण प्रवास जरी लांबचा असला तर तुम्ही विमानात बसलेला आहे ना. लांबचा प्रवास कोणाला, समजा आता आपल्याला हिमालयात जायचं, इथून लांबचा प्रवास आहे. आता गाठोडं बांधलं घेतलं डोक्यावर चालले पायी, मग लांबचा प्रवास आहेच तो. कधी पोहोचणार तुम्ही हिमालयामध्ये? लांबचा प्रवास आहे. पण तुम्हाला जर म्हटलं एखाद्या गाडीवाल्याने बसा आमच्या गाडीमध्ये चला, मग तिथून सोडून देतो. पुढे तो गाडीवाला आपल्याला एखाद्या मोठ्या शहरापर्यंत घेऊन गेला, मोटरवाला बरं का, तिथे सोडून दिलं तुम्हाला. जा बाबा आता तुम्हाला या शहरात आणले. तिथून तुम्हाला दुसरी एखादी वाहन गाडी मिळाली, तिथून बसला तुम्ही. तिथे आणखी एखाद्या मोठ्या शहरामध्ये गेला, दिल्लीला, मग दिल्लीहून विमान केलं, विमानात बसला. आता ह्या सगळ्या ही वाहनांच्या ह्या गोष्टी त्या साधने, ही जी वाहनं आहेत ना ही साधने. अशा या साधनांनी आपण हिमालयात जाऊन पोहोचतो. कठीण काहीच नाहीये. लांबची सफर आहे, पायाने जाणं कठीण आहे मात्र. पण जर साधना केली, साधनेनं जर आपण अंगीकार करून जायला लागलो तर दूर नाहीये. आणि गुरुदेवांनी तर आपल्याला आता तुम्हाला सांगितलं, हे जे भजन वाचलं तुम्ही, त्या भजनामध्ये गुरुदेवांनी आम्हाला असं काही दान दिलं की हे देव असं आमचं नाही असं करून टाकलं. आता सुंदर भजन येते. तेव्हा अशा गुरुदेवांनी आम्हाला दिलेली जी साधना आहे ती विमानाच्याही पेक्षा अधिक गतीने जाणारी साधना आहे. म्हणून ती साधना करा आणि त्या साधनेने आम्ही चटकन हिमालयात जाऊन पोहोचू, म्हणजे त्या उच्च अशा अवस्थेत जाऊन पोहोचतो जीवनमुक्तीच्या. पण त्या जीवनमुक्तीच्या अवस्थेसाठी शास्त्रज्ञ उपायांचा उल्लेख करतात. ते उपाय तरी लक्षात ठेवा. जमले तर करा, नका करू. इच्छा असली तर करा. 3 उपाय. पहिला उपाय असा आहे, एक तत्व घनाभ्यास. हा पहिला उपाय आहे बाबा. एक तत्व घन अभ्यास. एक तत्व घनाभ्यास. आता हा शब्द नुसता
एक तत्व घन अभ्यास. आता हे एक तत्व काय आहे? हे एक तत्व म्हणजे आत्मा. आत्मा एकच तत्व आहे, तेच एक आहे सगळं. आत्मा, ब्रह्म, परब्रह्म. याच काय करायचं? घन अभ्यास करायचा. अभ्यास तर करायचा, पण तो कसा करायचा? घन अभ्यास आहे. आधी अभ्यास म्हणजे काय ते तर लक्षात घ्या. अभ्यास करायचा, आत्म्याचा अभ्यास करायचा आम्हाला. अभ्यास आहे की पौनःपौनेन प्रवृत्ती इति अभ्यासा उच्यते. पुन्हा 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 करणं यालाच अभ्यास म्हणतात. बघा ना, शाळेमध्ये बघत अभ्यास करतात ना, काय करतात ते अभ्यास म्हणजे? ते पुस्तक असलं तेच वारंवार 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 वाचतात. त्यातले प्रश्न येतात, त्याची उत्तर लिहितात. अभ्यास म्हणजे पुन्हा पुन्हा करणं. पण इथं आणखी दुसरा शब्द जोडला, घन अभ्यास. घनदाट ढग येतात, दाट असा हा अभ्यास जो आहे, हा विरळ अभ्यास नाही. फाटणार विरळ जे असतं ना, लोक नाही सोडत. विरळ ढगाले तर पाऊस देतं का? नाही. घन, दाट, घनदाट, दाटीचा भरपूर असा जो सतत सातत्याने करावयाचा जो आत्म्याचा अभ्यास आहे, तो एक मार्ग आहे. आत्म्याचा सतत अभ्यास, आणि तो सुद्धा घन. घन म्हणजे भरपूर जमून, सगळ्या शक्तीनिशी, सगळ्या बुद्धीनिशी, सगळ्या सामर्थ्यानिशी, सगळ्या भावनेनं, एकाग्रतेनं असा जो आत्म्याचा अभ्यास होतो, त्याला एक तत्वघन अभ्यास असं म्हणतात. करून पहा. आत्मप्राप्त होईल, जीवनमुक्ती प्राप्त होईल, विदेह मुक्ती प्राप्त होईल. हा एक उपाय सांगितला. दुसरा उपाय सांगतात. आता हा उपाय तुम्हाला सोपा वाटला तर हा करा. दुसरा उपाय आहे प्राणानाम विलयः. प्राणानाम विलयः. शास्त्र सांगतं प्राणांचा विलय करा. आपण जो श्वास घेतो ना, त्या श्वासाला जेव्हा आपल्या आत जाऊन तो श्वास जेव्हा त्या चैतन्याशी विलीन होतो, तेव्हा त्याला प्राण असं समजूया. या हवेला प्राण म्हणत नाही. हा जो वारा चालतो याला प्राण म्हणता का? प्राण आपल्या देहात तयार होतो. आपण जी हवा घेतो नाकाने, ती नाकाने घेतलेली हवा आपल्या देहात गेली की तिथं आत्मचैतन्य पसरलेलं आहे. त्या आत्मचैतन्याचा आणि या हवेचा जेव्हा मिलाप होतो, मिसळतात, ते चैतन्य जेव्हा या वायूत मिसळतो, तेव्हा त्याला प्राण अशी संज्ञा प्राप्त होते. आता हा प्राण आपल्या देहामध्ये राहतो आणि तो हालचाली करतो. ही जी शक्ती आहे ना, ही शक्ती त्या प्राणाला संचालित करते आणि त्यामुळे आपल्या देहामध्ये विविध प्रकारच्या क्रिया होतात. या आपल्या देहामध्ये होणाऱ्या सगळ्या शक्तीच्या क्रिया प्राणांच्या मदतीने ती करते शक्ती. तेव्हा प्राण हा प्रमुख आपल्या देहामधला भाग आहे. शास्त्र सांगतं की या प्राणाचा विलय करा. बापरे, ज्या प्राणाने सगळं शरीर कार्यान्वित होत, हालचाल करत,
हा प्राण बंद करा, विलय करा. हा एक उपाय. बरं, तुम्हाला ऐकूनच ते भीती वाटेल किंवा कठीण वाटेल, पण सोपं आहे. आणखी सांगतो. हा जो प्राण आपल्या देहामध्ये हालचाल करणारा हा आहे शक्तिमान, याचा मित्र आहे मन. प्राणाचा मित्र कोण? मन, आपल्या देहामध्ये असलेलं. म्हणून मन आणि प्राण हे दोघं एकत्र राहतात. यातलं एक तरी जिंका. प्राणाचा जय करता आला, प्राण जय करा, नाहीतर मनाचा जय करा. मन मारा, मन मारा, नाही तर प्राण मारा. कोणतं जमेल? कोणतं जमणार नाही आम्हाला, कारण ते मनही माहिती नाही कुठं राहतं, आणि तो प्राणही आम्हाला पाहायला मिळाला नाही. तो देहामध्ये चालतोय. कस काय मारायचं त्याला? त्याचा उपाय आहे साधनाच. मनाचं मनन होत आहे आणि मग ते अमन होत. असं अमन झालेलं जे मन आहे, मन रहित अवस्था जी येते, आणि ती येते तुम्हाला, त्याचा अनुभव तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आहे. झोपेमध्ये मन राहतं का? आम्ही जेव्हा झोप घेतो त्या झोपेमध्ये आमचं हे जे मन आता काम करून राहिले, जे विचार करतं, आम्हाला सगळं समजतं, हे मन त्यावेळेला विलीन होऊन जातं झोपेमध्ये, राहत नाही ते. म्हणजे मन विलीन करण्याचा अभ्यास किंवा अनुभव आम्हाला आहे. पण मन अतिशय चंचल आहे. ते झोपेमध्ये तर विलीन होऊन जातं, पण जाग झालेलं मन काही आवडत नाही. ते मोठं खट्याळ आहे, चंचल आहे. प्रमाथी बलवत दृढ असं म्हटलेले भगवंतांनी त्याला. चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढ, असं भगवद्गीतेचं वचन आहे बघा. अरे अर्जुना, हे जे मन आहे ना, ते प्रमाथी आहे, म्हणजे भक्तेच प्रमाद करत. ते नाना प्रकारचे उद्योग करणारं मन आहे, आणि बलवान आहे पुन्हा, बलवत दृढ. तेव्हा अशा मनाला जिंकणं सोपं नाही रे. पण योगी लोक त्याचा अभ्यास करतात, आणि आपली साधना योगाचीच आहे. योग साधनेनं हे मन अमन होत, आधी अभिमन होत, नंतर मग अमन होऊन जात. काहीच होत. तसं केलं की प्राण बंद होतो. प्राणाला बंद करण्यासाठी मन उन्मन करा, आधी नष्ट करा, मग आपोआप तुमचा प्राणही बंद होऊन जातो. पण दोन मित्र आहेत, ते एकत्र राहतात. किंवा तसं जमत नसेल तर आधी प्राण बंद करा, मग मन बंद होत. मनाला बंद करायचं असेल ना, तर प्राणाला आधी जिंका, आणि प्राण जिंकता येतो प्राणायामाने, योगानेच. योगाची साधना आहे पुन्हा. या योग साधनेने आम्ही प्राण जिंकतो, आणि प्राणाची गती कमी 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 होत शून्य गती होऊन जाते. गती शून्य, श्वासच बंद होऊन गेला. मग डॉक्टर म्हणून गेला. परंतु समाधीच्या अवस्थेमध्ये जात असताना प्राण बंद होऊन जातो. ही जी समाधीची अवस्था आहे, त्या अवस्थेमध्ये प्राण चालत नाही. श्वासोच्छ्वास बंद, प्राण मेला. प्राण मेला की मनही मेलं, मन मेलं, प्राण मेला. समाधी लागली. आनंद, काय आनंद आहे हो. दोघं गेले, जे उपद्रव देणारे दोघं, ते दोघं मेले. म्हणून समाधीची अवस्था प्राप्त करा, आणि मग समाधीच्या पुढे ती जीवनमुक्ती आहे. तेव्हा हा दुसरा उपाय सांगितला. पहिला उपाय काय सांगितला?
एक तत्व घनाभ्यास. पण हा एक तत्व घनाभ्यास म्हणजे आत्म्याचा सतत अभ्यास करायचा, आत्मचिंतन करायचं, आत्म्याचं स्मरण करायचं, आत्म्याचा सतत अनुसंधान करत ध्यान लावायचं. हा एक कठीण मार्ग आहे. त्या एक तत्व घनाभ्यासामध्ये सुद्धा त्या आत्म्याचं स्मरण आहे. सगळं आत्म्याशी निगडीत करायचं, आत्म्याशी बोलायचं, आत्म्याचं स्मरण करायचं. इतर कुठल्याही गोष्टीच्या भानगडीत पडायचं नाही, कुठल्या गोष्टी ऐकायच्या नाही, आत्म्याच ऐकायचं. कठीण आहे. पहिला उपाय जर म्हणत नसेल तर मग दुसरा करून पहा. प्राणानाम विलया जमेल का? का किती कठीण सांगता हो तुम्ही. बापरे, प्राण कसला जिंकायचा, मनही जिंकायचं, ती समाधी लावायची कठीण. तुम्हाला काहीच करायचं नाहीये. काय गुरुंनी साधना दिली, या साधनेमध्ये तुम्हाला काही करायचं नाहीये. ती शक्ती करेल तुमच्यासाठी. बसा तुम्ही साधनेमध्ये, पहा तुम्ही समाधीची अवस्था लावून देते ती. हे नुसतं भाषण नाही बरं, हे बडबडणं नाहीये. म्हणून ज्ञानोबा म्हणतात की साधना करा. आता तिसरं साधन सांगताय. एक तत्व घनाभ्यास सांगितलं, दुसरं प्राणांचा विलय करायला सांगितलं, आणि तिसरं मनोनिग्रह. प्राण जमत नसेल तर मग मनाला मारा. मनाची साधना वेगळी आहे, मन मारण्याची साधना वेगळी आहे. मनाला जिंकण्यासाठी, मनाला मारण्यासाठी हा जो उपाय करायचा आहे तो अमन होण्यासाठी, उन्मन होण्यासाठी सगळ्या गोष्टीतून आपल्या वासना आवरायच्या आहेत. तो विरक्तीचा मार्ग आहे, वैराग्याचा मार्ग आहे. तो वैराग्य प्राप्त व्हायला पाहिजे आधी. वैराग्य प्राप्त झालं, विरक्ती आली की मग हे नको, ते नको, ते नको, ते नको, ते नको, अशी इच्छा होते. म्हणजे अनिच्छा निर्माण होणं, इच्छा रहित होणं. मी काल कसं इथंच आहे परवा की जेव्हा अशी इच्छा नष्ट होऊन जाते माणसाची, कुठली अपेक्षा नाही, वासना राहिली नाही, कामना राहिली नाही, काही मिळवायचं राहिलं नाही, सगळं प्राप्त झालंय, मी खुश आहे, आनंदात आहे, मला जे मिळतं ते फार चांगलं आहे, समाधानी आहे, अशा अवस्थेत राहणं हे मनाला मारण्याचा हा उपाय आहे. असं जेव्हा होतं, वैराग्य जेव्हा येतं तेव्हा ते मन आपोआप कमी कमी ढिलं होत जातं. तर मनाला पळण्याला, भागण्याला, काम करायला कुठे संधीच मिळत नाही. मग आपण संसारामध्ये वागतो आणि ते मन भटकतं इकडं तिकडं, काय 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 कल्पना करत, मन मनोरथ करत. जशी रात्री आपल्याला झोपेमध्ये स्वप्न पडतात आणि स्वप्नामध्ये ज्याप्रमाणे आपल्याला अतर्क्य असे काही काही दृश्य, काही काही प्रकार दिसतात जे आपण आणू शकत नाही. स्वप्नामध्ये घडलेल्या गोष्टी आपल्याला तयार करता येतील का? स्वप्न तयार करता येईल का कोणाला? बरं का, मी आज झोपणार आहे आणि मला आता असं स्वप्न पडणार आहे. ठरवा तुम्ही किती, तसं पडेल का स्वप्न? म्हणजे स्वप्न पाडणं आपल्या हातात नाही. स्वप्न जी आहे ती आपल्या पूर्वसंस्कारांच्या आधारावर तयार होतात. आणि ती कशी काय येतात? त्या ठिकाणी डोळे बंद आहेत, लाईट बंद आहे घरामध्ये, कुठेच प्रकाश नाहीये आणि खुशाल मस्त अगदी जसं उजेडामध्ये आपण सगळी कामं पाहावी, माणसं पाहावी, जे काय दिसतं जग हुबेहूब सगळं दिसतं आपलं त्या स्वप्नामध्ये. हो, स्वप्नामध्ये आला प्रकाश कुठला आला? डोळे बंद करून ठेवले होते ना झोपेमध्ये.
डोळे बंद, लाईट बंद, सगळं बंद आहे. इतक्या अंधारामध्ये ही स्वप्न दिसतात कशी? ही जशी स्वप्न आपल्याला दिसली कि मग आपल्याला त्या स्वप्नामध्ये काही वेळेला आनंद येतो तर काही वेळेला दुःख होतं. सुख दुःख मिश्रित असं स्वप्न. सगळी स्वप्न चांगली असतात असं नाही. मग त्यातल्या त्या जी चांगली स्वप्न, आवडणारी स्वप्न जर आपल्याला पडली तर ती आपल्याला खूप आवडतात. मग जागं झाल्यानंतर आपण त्याचा विचार करतो, अरे वा, मला खूप चांगलं स्वप्न पडलं, रात्री मी राजा झालो होतो. असो? हो ना, मी राजा होऊन एका महालात राहत होतो आणि मग त्या ठिकाणी काय काय खायला मिळत होतं स्वप्नात बरं का. मग ते सगळं मला आवडायला लागतं. आता हा जो स्वप्नाचा जो अनुभव आहे तो स्वप्नाचा अनुभव आणि गरीब माणसं मनोरथ करतात. मनोरथ म्हणजे काय? मनाचा रथ करतात आणि त्या रथामध्ये फिरतात ते बिचारे. गरीब असतो तो, परंतु तो असे काही रथ फिरवतो, असा काही फिरतो, अशा काही कल्पना करतो की मग आता मजवळ ही आता कोंबडीची 2 पिलं आहेत ना, ही मोठी होतील, मग ती अंडी देतील, मग त्या अंडीतून पुन्हा पिलं होतील आणि त्या पिलांची मग पुन्हा कोंबड्या होतील आणि त्या कोंबड्यांना मी बाजारात विकेल आणि पैसा येईल आणि तो पैसा आला की मग मी घर बांधेल, झोपडी बांधेल, झोपडी बांधून झाल्यानंतर माझ्या घरामध्ये मला बायको पाहिजे म्हणून मी एखाद्या मुलीला बायको म्हणून आणेल आणि बायको आणली तर मी सांगेल त्याप्रमाणे तिने वागलं पाहिजे आणि नाही वागलं तर तिला मी अशी लाथ मारीन आणि तिथंच ते काचेचे भांडे ठेवलेलं ते डोक्यावर घ्यायचं. जो मारलेला काचेच्या भांड्यांवरच पडली ती फळाफट फुटून गेली भांडी. अरे काय झालंय? शेख मोहम्मदी म्हणतो त्याला. शेख मोहम्मद होता एक. तो असे विचार, आता आपणही शेख मोहम्मद होऊन जातो. अशी ही जी मनोरथांची प्रक्रिया असते ही आपण जागेपणी करतो आणि स्वप्न आपल्याला रात्री दाखवतात आणि दिवसा हे मनोरथ होतात. तुम्ही पुष्कळ लोक मनोरथ करतात. आपण जर आता या परीक्षेत पास झालो ना तर मग पुढे असं होऊन तसं करून किंवा तो शेतकरी असतो ना, तो मनोरथ असतो, आता ह्या माझ्या शेतामध्ये मी आता हे पेरीन ते येईल, मग असं होईल, तसं करीन, मग याचं होईल. हे जे असे मनाचे खेळ आहे त्यांना मनोरथ असं म्हणतात. हे सगळे बंद व्हायला पाहिजे. हे मनोरथ जर बंद झाले नाही तर तुम्हाला आत्म्याकडे जाण्याचा मार्ग सापडणार नाही. कारण हे जे मन आहे ते आत्म्याकडे मुळीच जात नाही. आत्म्याकडे जाणारं जे मन आहे ते मरून जातं लगेच. आत्म्याकडे आता आपणच हे पाहून गेलो ना, हे शब्द सुद्धा तिथं पोहोचत नाही, वाणी तिथं पोहोचत नाही, काहीच जात नाही. म्हणून अप्राप्य मनसा सह गीतेमध्ये आलेले की हे मन बुद्धी चित्त वगैरे सगळ्यांनी विचार केला की चला आता आपण सगळे मिळून आत्म्याला पाहून सगळे निघतात ते आणि कुठपर्यंत जातात? त्या मनाच्या दरवाजापर्यंत जातात बिचारे सगळे मिळून. चला रे आपण मन बुद्धी चित्त सगळे घेऊन जातात तिथे आणि त्या आत्म्याच्या दरवाजावर गेले की तिथं पटापट मरून पडतात. मध्ये जाऊ शकत नाही ते आत्म्याकडे. म्हणजे मनाने आत्मा जाणता येत नाही, बुद्धीने आत्मा जाणता येत नाही, विचारांनी आत्मा जाणता येत नाही. म्हणून जे कोणी विचार करणारे विचारी असे तत्वज्ञानी असतात ते फार गर्व करतात, मला खूप कळतं, मी पंडित आहे, मी शहाणा झालो, मला फार समजतं. हे सगळं शून्य आहे. आत्म्याच्या बाबतीमध्ये इथं काहीच नाही. म्हणून मन बुद्धी वगैरे ही सगळी इंद्रिय त्या ठिकाणी बंद होतात. तेव्हा मनाला मारा किंवा प्राणाला जिंका
किंवा एक तत्वज्ञान अभ्यास करा, हे 3 उपाय जीवनमुक्तीचे किंवा विदेहमुक्तीचे सांगितलेले करून पहा. तुमच्या पुढे ताट ठेवलेले, जेवायचं असलं तर जेवा, भूक असली तर खा, भूक नसली तर कशाला खा, आहे की नाही? ताट आलंय पुढे, परंतु त्या ताटातलं काय खायचं आणि काय खाऊ नये, किती खावं, कसं खावं, हा प्रश्न तुमचा. तेव्हा ज्ञानोबाता पुढची ओवी सांगतात. 23व्या ओवीमध्ये त्यांनी हा दृष्टांत दिला. 24वी ओवी अशी आहे बा. हे सगळे दृष्टांत आहे बरं का. हे सगळे दृष्टांत कशासाठी आहेत की ती जी सच्चिदानंद पद आहेत ना, ती आत्म्यापर्यंत पोहोचत नाही. तुम्ही म्हणा त्याला सच्चिदानंद. ज्ञान म्हणतात नाना मुखा मुख दावून. 24वी ओवी. नाना मुखा मुख दावून आरसा गाय निघोनी, का निधीले चेवणी चेविते जैसे. वरच्या ओवीतला एक भाग राहून गेलाय. का आहुती अग्नी आतू घालून ओसरे हातू. अग्नीपर्यंत गेलेला हात त्या अक्षता टाकल्यानंतर मागे येतो. किंवा सुख चेवणी गीतू उगा राही. सुख चेवणी म्हणजे काय? एखादा गायक असतो आणि तो सुंदर गातो, भजन म्हणतो, आणि ते भजन ऐकताना आम्ही रमून जातो, सुख होतं. पण जेव्हा त्याचं गाणं संपलं, त्याचं भजन संपलं की मग आमचं ते सुखही बंद होऊन जात. हे जसं त्याचं गायन बंद झालं की इकडे आमचं जे ऐकणं आहे तेही बंद होऊन जातं, ते सुखही बंद होऊन जात. किंवा आता हा दुसरा दृष्टांत 24व्या ओवीतला. नाना मुखा दावणी आरसा गाय निघोनी, का निधेले चेवणी चेविते जैसे. दोन दृष्टांत एकेका ओवी ज्ञानोबा देऊन राहिले. एकेका ओवीमध्ये दोन दृष्टांत, ते इतके सोपे दृष्टांत देत आहेत. आणि कशासाठी देत आहेत? सच्चिदानंद पदाचं विवरण करताना देत आहेत. ते म्हणतात आरसा घेतला आपण, तुम्ही ते पूर्वी लग्नामध्ये ते आरसा दाखवत असत. ज्याला आरसा दाखवला त्याच्याकडून पैसे घेतात. ते अशी प्रथा आहे. आरसा दाखवायचा, टाका आरशावर, पैसे टाका. कारण काय? तुम्ही त्याच्यात मुख पाहिलं. आपल्याला आरशामध्ये आपलं मुख पाहायला मिळालं आणि ते त्या समारंभात पाहायला मिळालं, उत्सवात पाहायला मिळालं. आपण उत्सवामध्ये आपलं तोंड किती प्रसन्न होतं. ते प्रसन्न मुख पाहण्यासाठी आपल्याला आरसा मिळाला. तुम्ही घरून तिकडे घेऊन जात नाही आरसा. लग्नामध्ये आरसा घेऊन जाता का पाहायला? नाही. मग त्या लग्नाच्या त्या कार्यक्रमामध्ये, त्या उत्सवामध्ये नाही का आपण प्रफुल्लित असतो. तो जीवनाचा वास येत असतो. तिकडे ते सुरू चाललेला आहे कार्यक्रम, आनंद वाटत असतो. त्या आनंदामध्ये आपलं तोंड कसं आनंदी झालेलं आहे हे पाहण्यासाठी ते आरसा दाखवतो. हे बघ, प्रत्येकाला आरसा दाखवतो. आणि तो आरसा पाहून मग तो जो आरसा दाखवणार आहे त्याला आपण काहीतरी देतो. काय जे असेल ते खिशामध्ये द्या. तशा प्रकारे ज्ञानोबा म्हणतात तो आरसा अनेक मुखांना दाखवून निघून गेला. बिचारा तोंडांना घेऊन गेला का? तो आपली तोंड घेऊन गेला तो आरसा? नाही ना, मुख घेऊन गेला नाही. तो मुख आपल्या देहावर येते, पण आपल्याला दाखवून गेला तो आपली मुख. तो आरसा आपल्याला आपली मुख दाखवून निघून गेला, पण त्याने आपली मुख नेली नाही. मुख तुमच्याजवळच ठेवली. ज्ञानोबा सांगून राहिले तसा जो आत्मराज आहे तो आत्मा, हे जे तुम्ही सच्चिदानंद पद तुम्ही देता, ती सच्चिदानंद पद पाहून घेतले त्याने. जा बाबा निघून त्या आरशासारखं. आणि सगळं मजवळ आहे. ते सतही आहे, चितही आहे, आनंदही आहे माझ्यामध्ये. तू काही मला दाखवू नको ते आरसा. किंवा दुसरं उदाहरण देतात,
का निदेले चिवुनी चिवते जैसे. एखादा झोपलेला मनुष्य असतो, तो झोपताना सांगून ठेवतो, अहो मला 2 वाजता उठून द्या बरं का, शाळेत जायचंय किंवा ऑफिसला जायचंय किंवा कामाला जायचंय, मी थोडस झोपतो, मला तो झोप लागून गेली तर मला अमुक वाजता उठवा बरं का. आणि मग झोपतो बिचारा, मग निश्चिंत झोपतो तो. आणि त्याला खात्री आहे आता की आता आपल्याला किती गाढ झोप लागली तरी आपल्याला त्यावेळेला कोणीतरी जागा करील, म्हणून तो त्या निश्चयाने झोपतो. आज त्या घरामध्ये जे कोणी असतील त्याला त्यांना कोणाला सांगितले त्याने, ते बरोबर त्या घड्याळाकडे लक्ष देतात, घरी व्हायची वेळ, आता 9 ठेवलं पाहिजे, त्यांना जायला पाहिजे, म्हणून ते येतात, त्यांना हलवता, हो उठा, तुम्हाला जायचंय ना, 2 वाजले उठा. मग तो तडकन उठतो बिचारा, हा बरं झालं भाई तुम्ही फोन दिला मला. आता जो झोपलेला होता त्याला जाग केलं दुसऱ्याने, मग तो जागा करणारा तिथंच बसून राहिला का? जागा करणारा नाही, तो म्हणून गेला आपलं काम करून राहिला घरामध्ये. तिथून बाई असो माणूस कोणी कसं, त्याने फक्त एकच काम केलं. काय केलं? तो जो गाढ झोपला होता त्याला हलून हलून जागा करून दिलं, उठून दिलं आणि बस निघून गेला आपलं काम करायला. तशी ही जी पद आहे सच्चिदानंद पद, ही त्या आत्म्याकडे जाऊन फक्त दाखवून यावी लागतात. ती तिथंच बंद पडून निघून जातात. ज्ञान काय दृष्टांत देतात एका मागून किती दृष्टांत द्यावी ज्ञानवाणी. एकनाथी भागवतीमध्ये ओवी आली पहा, नाथांच्या भागवतामध्ये नाथ म्हणतात, दर्पणे प्रतिमुख दाविले. दर्पण म्हणजे आरसा, आरशाने प्रत्येक तोंड दाखवलं. दर्पण जाता ते नेले. काय केलं? दर्पण जाता ते नेले. तो आरसा दाखवला आम्हाला, प्रत्येक मुखाला त्यांनी दाखवलं आणि तो आरसा निघून जाताना ते मुखही गेलं. कोणतं मुख गेलं? हे नाही बरं, ते आरशात पाहिलेलं मुख गेलं. कथे आहे नाही, हे आहे, हे दाखवलं, पण हे कुठे दाखवलं? आरशात दाखवलं. मग आरशात दाखवलेलं मुख तो आरसा बरोबर घेऊन जातो असं म्हटलंय. अर्थात त्याच्या माहिती राहत नाही, हे खरं. परंतु हे जे मुख आहे ना, याचं जे प्रतिबिंब आहे, हे बिंब आणि ते प्रतिबिंब, तर प्रतिबिंब आरसा घेऊन जातो, बिंब नाही नेत. बिंब इथंच राहतात, प्रतिबिंब घेऊन जातात. म्हणून नाथ महाराज म्हणतात, दर्पणे प्रतिमुख दाविले, दर्पण जाता ते नेले, परी देखते सुख नाही गेले, ते असे संचले निज अंगीची. परंतु देखते सुख नाही गेले, परंतु या मुखाला पाहिल्यानंतर जे मला सुख झालं होतं, जो आनंद झाला होता, तो मात्र गेला नाही. कारण ते इथंच आहे ना. ज्या मुखाला पाहण्याने मला खूप प्रसन्नता वाटली, सुख वाटलं, ते मुख मात्र इथंच राहून गेलं. आणि जे नेलं ते याचं प्रतिबिंब नेलं, मी द्या त्याला. त्याच्याने आमचं काय बिघडलं? करडत बसाल तुम्ही, आम्ही अरे त्या आरशाने आमचं प्रतिबिंब घेऊन गेला, हो आता काय करा? मी तर काय आणून देणार आहे का तुम्हाला घ्या प्रतिबिंब? तद्वत ज्ञान म्हणतात, ही जी सच्चिदानंद पद आहे ती त्या आत्मरागाला एखाद्या आरशाप्रमाणे आहेत, त्याच्या समोर जातात ती आणि त्याला दाखवून परत तिथंच निघून येतात. तात्पर्य, आत्मा त्या पदांचा स्वीकार करीत नाही, कारण ती पद, त्या पदांचा जो अर्थ आहे, त्या पदांचं जे सामर्थ्य आहे, त्या पदांचं जे कार्य आहे, ते सगळं त्याच्यामध्ये भरलेले आहे. तेव्हा
सत्संगाची वेळ संपलेली आहे. 25वी उद्या उभी येते. पुन्हा तोच दृष्टांत आहे. दृष्टांतानी हे एवढं सांगून राहिले ज्ञानोबा आपल्याला की सच्चिदानंद पदे किंवा कुठलीही पद आत्म्याचं वर्णन करू शकत नाही. आत्म्यापर्यंत कोणीही जाऊ शकत नाही. या देहाची गती आत्म्यापर्यंत नाही. देहाची वाचा जात नाही. देहाचं पाहणं जात नाही. देहाची कुठलीही क्रिया त्या आत्म्यापर्यंत पोहोचत नाही. असा तो असंग आहे, अनित्य आहे. देहात राहतो बाबा. देहात राहून देहाशी इतका असंग आहे की तो देहाचा स्पर्श घेत नाही. म्हणून त्या आत्मराजाचं स्मरण करा. तो फार वेगळा आहे. तेव्हा देवदेव करताना सुद्धा आत्म्याचं स्मरण करा असा आता ज्ञानोबा आपल्याला पुढे सांगणार आहे. बरीच माणसं देवदेव करण्यासाठी कुठे कुठे भटकून येतात, जातात येतात, नाना तीर्थांना जातात, नाना यात्रा करतात. ठीक आहे, करा, पण देव भेटणार नाही. देव म्हणजे आत्मा. पण तो आत्मा तुमच्या आतच आहे ना. त्याला घेऊन तुम्ही फिरतात. त्याला काही पाहत नाही. त्याला न पाहताना त्या मंदिरात ते जे काय ज्या मूर्त्या असतात, प्रतिमा असतात, त्याच देव समजून पाहत असतात. तो म्हणतो मीच तुम्हाला त्या मूर्तीमध्ये तुम्हाला दिसेल खरं म्हणजे, पण तू माझ्या आत येणार आधी मला पहा आधी. बाहेरचा आत्मा आतला आत्मा पाहिल्याशिवाय सापडणार नाही, दिसणार. बाहेरही आत्मा आहे, त्या मूर्तीमध्येही आत्मा आहे, त्या चित्रामध्ये आत्मा आहे, या सगळ्यांमध्ये आत्मा भरलेला आहे. परंतु हा बाहेरचा आत्मा आतला आत्मा पाहिल्याशिवाय कळणार नाही, सापडणार नाही. म्हणून साधकांनी आधी आपल्या आत पाहावं, आपल्या आत्म्याचं दर्शन घ्यावं आणि मग बाहेरचा आत्मा तुम्हाला आपोआप भेट दिलो. आत्मा सगळीकडे भरलेला आहे. अशा प्रकारचा सुंदर विचार ज्ञानोबा आपल्याला या ग्रंथामधून सांगत आहे. साधकांनो, ही साधकांसाठी फार मोठी मेजवानी. अशी मेजवानी कधी मिळणार नाही चांगली. बरं, तेव्हाच्या सत्संगाला विश्राम देऊया. हरिओम तत्सत.